नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, गेले 54 दिवस तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. श्रोते हो, आज या कादंबरीच्या शेवटाकडे आपण पोहोचलेलो आहोत. पण श्रोते हो, शेवटाला पोहोचण्यापूर्वी एक लेखिकेचं मनोगत मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. लेखिका आयडा बॅरेटो लिहितात की जी लाल रंगाच्या कमळावर निवास करणारी आणि शोभून दिसणारी आहे, जी प्रखर सूर्यकिरणांप्रमाणे तेजस्विनी आहे, ती लाल भडक रक्ताभरानं विभूषित असून ती सर्वश्रेष्ठ विष्णूची प्रिय सखी आणि मनाला आनंद देणारी आहे, जी रत्नाकर सागराच्या मंथनातनं प्रकट झालेली श्री विष्णूची सुगृहिणी पत्नी आहे, असं मनोहारी रूप असलेली भगवती पद्मावती लक्ष्मीला माझे त्रिवार प्रणाम. ती एक पावसाळी काळोखी कुंद दुपार होती आणि घरी मी एकटीच होते. माझ्या समोरच्या खिडकीवरचं रेंगाळणारं पावसाचे थेंब मला अस्वस्थ करत होते. मी विचार करत होते, प्रत्येक माणसाचं आयुष्यसुद्धा या पावसाच्या थेंबाप्रमाणे प्रत्येक दिवशी घरंगळून शेवटी संपून जातं. आणि त्या माझ्या उदास काळोख्या एकांतात ती अचानक माझ्या समोर आली. मी तिच्याकडे बघत असताना ती हलकेच हसत मला म्हणाली, मी शंभूनाथ भटाची सोनसळी आहे. आणि त्याच क्षणी या कादंबरीला सुरुवात झाली आणि नंतर ती संपून देखील गेली. परंतु ती माझ्या आणि कदाचित तुमच्याही मनात खोल खोल कुठे रुतून राहिली आहे. एखादं अस्तित्व साकार झाल्यावर ते अस्तित्व कधीतरी संपून जातं, पण ते आठवणीच्या रूपानं सदैव राहतं. आणि सोनसळीचं ते अस्तित्व माझ्या आठवणीच्या रूपात सदैव राहिलं, कारण मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणारे होऊन जाते, घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मतिमंद ते खेद मानी वियोगे. माझी ही सोनसळी कादंबरी ओंकारेश्वर भट, त्यांची पत्नी अमृता, त्यांचा मुलगा शंभूनाथ, मुलगी वत्सला आणि सोनसळीची आहे. सोनसळीच्या आयुष्यातल्या सगळ्या घटना या कादंबरीत लिहिल्या गेल्या आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नेहमी ऊन पावसाचा खेळ चालू असतो. कधी गेलेल्या आठवणीच्या सावल्यांचं भूत त्याच्या एकांतात त्याला उगाच भेडसावतं, तर कधी येणाऱ्या सुखाचं इंद्रधनुष्य जाणून त्याचं मन सुखावतं. माझी ही सोनसळी कादंबरी तुम्ही जरूर वाचा. तिच्या सुंदर आयुष्याशी तुम्ही रममाण व्हा आणि तुमच्या हृदयात तिला थोडीशी जागा द्या, कारण कोणाच्याही हृदयात राहणं फार सुखाचं असतं. आपली लेखिका सौ आयडा बॅरेटो. या कादंबरीतल्या सगळ्या घटना प्रसंग काल्पनिक असून या कादंबरीशी कुठल्याही मृत किंवा जिवंत व्यक्तीचा काहीही संबंध नाही. काही साम्य आढळलं तर तो निव्वळ योगायोग समजावा. सौ आयडा बॅरेटो. श्रोते हो, लेखिकेची मनोमन इच्छा होती की हे मनोगत प्रस्तावना मी तुम्हाला ऐकवावी, म्हणून मी ह्या शेवटच्या भागाच्या आधी तुम्हाला आयडा बॅरेटोंचं हे मनोगत ऐकवलं. आता सुरू करूयात शेवटचा भाग. कंकालबाबांनी प्रतापरावांना गुहेतनं बाहेर काढून निंबाळकर मंडळींना परत पाठवल्यावर त्यांनी रागानं काही पुटपुटत त्या मंदिराचं दार बंद करून घेतलं आणि नंतर ते पुन्हा घाईघाईनं त्या गुहेजवळ गेले. त्यांनी माझं शव घेतलं, तिथल्या सगळ्यात मागच्या रांजणाला टेकवून माझं तोडलेलं मस्तक माझ्या त्या शवावर ठेवलं. तेव्हा मी पुन्हा पूर्ण झाल्यासारखे दिसायला लागले होते. कंकालबाबा काही मंत्र म्हणत म्हणाले, हे स्वर्गीय रूपसुंदरी, आता तुझा आत्मा माझा दास आहे. जगाच्या अंतापर्यंत तुला मोक्ष नाही आणि तुझा हा माझा दास असलेला आत्मा मला सगळ्या सिद्धी प्राप्त करायला मदत करेल. मोक्षाशिवाय तुला पुनर्जन्म नाही. तुझं संपूर्ण अस्तित्व माझ्यात राहून माझा सांभाळ करेल. आणि ते विकटपणे हसले. मी त्यांना माझ्या त्या बंद डोळ्या आडून बघत होते.
तेव्हाच मी एकदम भयंकर गुदमरायला लागले आणि मी ओरडले, "अरे दुष्टा, थांब, मला इथून मोकळं कर, मला मोक्ष हवाय. मी असं कदापि तुझ्या भयंकर अस्तित्वाबरोबर राहू शकणार नाही." मी भयंकर घाबरी झाले आणि तेव्हाच कंकाल बाबा त्या गुहेचं दार बंद करून निघून गेलेले होते. मी माझ्याच कर्माला रडत माझं तोंड त्या तरुणींच्या प्रमाणे माझ्या गुडघ्यात खुपसून हळूहळू हुंदके देत राहिलेली होते. मला माझ्या त्या सगळ्या प्रियजनांची आठवण येत होती. त्यावेळी मला पुन्हा पुन्हा आयुष्याचं मोल जाणवत होतं. मी आता माझ्या माणसांना, आई, बाबा, आजी, मंजी, येशा यांना कायमचं हरवलंय ही जाणीव मला भयंकर दुःख देत होती. आणि आता मला जाणवलं होतं की हे सगळं त्या दुष्ट कंकाल बाबांनी आपल्या त्या अघोरी विद्येसाठी केलेलं होतं. मी आता त्याच्या त्या थोड्याशा मंत्रविधीनं त्याची कायमची दास होऊन माझ्या आत्म्याचा मोक्ष घालवून मी त्याच्या अघोरी कार्यात त्याच्याबरोबर सहभागी होणार होते आणि ही कल्पना मला भयंकर वाटत होती. मला मोक्ष हवा होता. मला पुन्हा माझ्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा होता. असं म्हणतात की एखादं कुटुंब 3 जन्मात एकत्र राहतं आणि निदान मला माझ्या पुढच्या 2 जन्मात तरी माझं कुटुंब हवं होतं. आणि देवा, मला मोक्ष नाही म्हणजे मी इथे या अंधारात तडफडत राहणार. उद्या ती निंबाळकर मंडळी हा खजिना घेऊन जातील, कंकाल बाबा सुद्धा आपली सिद्धी घेऊन निघून जातील आणि मी ह्या अंधारात लपून रडत राहणार. नाही, ते शक्य नाही आहे. कंकाल बाबा काही करण्यापूर्वी मला इथून बाहेर पडायला हवं. मी उठायचा प्रयत्न करायला लागले आणि त्या 10 जणी आणि छोटा वसंत दबकत माझ्याजवळ आले. पण मी काही माझी मान उचलून त्यांच्याकडे बघितलं नाही, कारण मला माहिती होतं आता त्या सगळ्यांकडे बघण्यात काही अर्थच राहिलेला नाही. मला, किंबहुना आम्हाला आता मोक्ष नाही, पुनर्जन्म नाही याची माझ्या इतकी त्या सगळ्यांना जाणीव असावी. त्यामुळे त्या कोणाकडनं मला उष्टी सहानुभूती नको होती आणि त्याची देखील जाणीव त्या सगळ्यांना असावी. त्यामुळे छोटा वसंतासुद्धा माझ्याकडे बावरून बघत दूर उभा होता. नंतर त्या 10 तरुणी आपापसात हलकेच काही कुजबुजायला लागल्या आणि मी एकदम भयंकर संतापानं थरथरत उठले. जीवाच्या आकांतानं ओरडले की नाही, आपण कुणीही असं इथे राहायचं नाही. मी तरी राहणार नाही. आपला आत्मा आपला स्वतःचा आहे, त्याच्यावर अधिकार नाही कोणाचा. मी तो अधिकार कोणाला देणार नाही. मी माझ्या बाबांना वचन दिलंय, मी घरी येऊन तिथे त्यांच्याकडे राहीन आणि मला माझं ते ब्राह्मणी वचन पूर्ण करायचं आहे. मला पुन्हा एकदा माझ्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा आहे. अचानक माझ्या या किंचाळण्यावर त्या सगळ्याजणी एकदम दचकल्या. छोटा वसंत एकदम पळत जाऊन पुन्हा त्या सोन्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसला होता आणि मी एकदम शांत होत पण मोठ्यानं त्या सगळ्या जणींना ओरडून म्हणाले, मी सोनसळी, माझ्या आजोबांची, माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगते, मी इथून निघून जाईन आणि त्या कंकाल बाबाचा आणि निंबाळकरांचा सर्वनाश करीन. या सगळ्या हवेलीची, इथल्या सगळ्या ऐश्वर्याची मी राख रांगोळी करून टाकीन. इथले दगड, इथली मातीसुद्धा पेटून जाईल आणि इथे कोणाचं कसलंच अस्तित्व किंवा नामोनिशाण उरणार नाही. ही भूमी ओसाड होईल, निर्मनुष्य होऊन जाईन, असा मी या सगळ्यांना शाप देतीये. त्या सगळ्या जणी माझ्याकडे भयचकित नजरेनं बघायला लागल्या तर छोटा वसंत एकदम घाबरून मोठ्यानं रडायलाच लागला. मी प्रयत्नांची पराकाष्ठा करून उठले आणि कसं तरी त्या दाराजवळ येऊन मी त्या गुहेतनं बाहेर जायचा प्रयत्न करायला लागले आणि कोणाची तरी जबरदस्त मूठ माझ्या तोंडावर पडून मी चेंडूसारखं उसळून पुन्हा त्या रांजणाजवळ जाऊन पडलेली होते. त्यावेळी कोणाचं तरी भीषण खदा हसणं त्या गुहेत पसरलेलं होतं. तरी मी जिद्दीनं पुन्हा उठून हळूहळू झोकांड्या खात त्या गोल दाराजवळ गेले. मला कसंही करून त्या दारातनं बाहेर पडायचं होतं. पुन्हा माझ्या तोंडावरती लोखंडी मूठ पडली. मी मागे धडपडले आणि तेव्हाच कुणीतरी मला आपल्या म्हाताऱ्या हातांनी सावरलेलं होतं. मी एकदम चमकून त्या हाताकडे बघितलं. ती आईची म्हातारी यमी होती. यमीने मला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट धरून ती जीवाच्या आकांतानं मला त्या दाराबाहेर लोटू बघत होती आणि आमच्या दोघींच्या तोंडावरती भयंकर मूठ वारंवार येऊन आदळतच होती.
मी हतबल झाले होते तर म्हातारी यमी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मला त्या दारातनं बाहेर काढायचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी मला वाटलं की मी मागे तो यमीचा घास घ्यायला हवा होता. कदाचित त्या घासामुळे यमीचं संरक्षक वलय माझ्या भोवती घट्ट राहिलं असतं. म्हातारी यमी आता मला लोटत सांभाळत त्या दाराला अगदी येऊन चिकटली होती आणि त्याही परिस्थितीत मला जाणवलं की यमीच्या अंगाला एक स्वच्छ सुंदर सुगंध येतोय. त्या मधुर सुगंधाला एक अद्भुत पवित्रतेचा मधुर गंध जाणवत होता. यमी आत्ता मला त्या दारातनं बाहेर लोटणार आणि तेव्हाच तिला कुणीतरी अधांतरी उचलून सरळ गरागरा फिरवत त्या गुहेतनं बाहेर फेकून दिलं आणि मी पुन्हा त्या रांजणा आड येऊन पडले. मला जाणवलं मी कधीच या गुहेतनं बाहेर जाऊ शकणार नाही. मी फक्त जगाच्या अंतापर्यंत या गुहेत या अंधारात लपून रडत राहणार आहे. मी माझं सर्वस्व हरवलेलं आहे. मी मोठ्यांदा रडत आकांतानं किंचाळले की बाबा मला इथून सोडवा, मी इथे गुदमरतीये. आज्जे अगं ये मला तुझ्या कुशीत लपव ग. मी भयंकर आक्रोश करत माझे हातपाय आपटत तिथल्या त्या रांजणाखाली पडून रडायला लागले. माझ्या त्या ओरडण्याचा रडण्याचा प्रतिध्वनी मला त्या गुहेत पुन्हा पुन्हा ऐकू येत होता आणि त्या इंद्रधनुष्य रत्नाचं तेज असलेल्या आलोट ऐश्वर्याच्या त्या खोल गुहेत त्या सगळ्या रत्नांच्या तेजानं फिकं पडून दिपून जावं असा एक शुभ्र चांदण्यांचा अत्यंत तेजस्वी असा शुभ्र प्रकाशाचा झोत त्या गुहेच्या वरून त्या गुहेत खाली उतरला. तो झोत इतका तेजस्वी होता की आम्हा सगळ्यांचे डोळेच दिपलेले होते. त्या झोताबरोबर ही गुहा अनेक फुलांच्या, चंदनाच्या उदबत्तीच्या आणि अनेक सुगंधांच्या मिश्र वासानं दरवळायला लागली होती. मी डोळे किलकिले करून बघितलं. तो प्रकाशाचा झोत नव्हता तर ते एक स्वयंप्रकाशित असं तेजोवलय होतं. आणि मला अचानक जाणवलं की हा सुगंध माझ्या बाबांचा आहे. मी आनंदानं बाबा बाबा म्हणत धडपडून उभे राहिले. नंतर ओम नमः शिवाय या शंकराच्या सुंदर जपानं ती सगळी गुहा अक्षरशः भरून गेलेली होती. त्या जपाचा प्रत्येक प्रतिध्वनी त्या गुहेच्या चारी बाजूनं उमटून ती संपूर्ण गुहा ओम नमः शिवाय या जपानं पूर्णपणे भरून गेलेली होती. त्या शुभ्र तेजोवलयाच्या किरणात त्या शुभ्रधवल आकृतीला मी बघता क्षणी ओळखलं होतं. याच आकृतीने मला अनेकदा आपलं अस्पष्ट दर्शन देऊन मला वाचवायचा प्रयत्न केला होता आणि आज पुन्हा ती माझ्यासमोर प्रत्यक्ष उभी होती. आणि नंतर ती धुरकट आकृती हळूहळू स्पष्ट होत होत माझ्यासमोर मला स्पष्ट उभी राहिलेली दिसली. मी प्रथमच त्यांना इतकं स्पष्ट पाहिलं होतं. ते उंच, देखणे, नीलकमलाप्रमाणे नेत्र असलेले गोरेपान असे माझे देवतुल्य आजोबा ओंकारेश्वर भट आपले दोन्ही हात पसरून हसत हसत माझ्यासमोर उभे होते. मी त्यांना कधीही न बघता सुद्धा ओळखलं होतं. मी हसत रडत एका झेपेत त्यांच्या त्या पवित्र मिठीत अलगद शिरले आणि त्या पवित्र मिठीत मला आजीचा, माझ्या आईवडिलांचा, मंजी यशाचा, माझ्या मुक्या सोबत्यांचा, माझ्या दादूबाबा माईचा आणि केदार काकांचा आणि यमीचा सुद्धा भास झालेला होता. मला त्या क्षणी वाटलं की ही सगळी माझी माणसं माझ्या जवळ आहेत. मी कधीच त्यांच्यापासून दूर गेलेच नव्हते. तशी मी हसत हसत माझ्या आजोबांकडे बघितलं आणि मला जाणवलं की माझी इथून सुटका झालेली आहे. मी आजोबांची घेतलेली शपथ ते तरी कशी खोटी ठरवणार. आणि आजोबा मला हलकेच म्हणाले, चल सोन्या. आणि मी त्यांच्या छातीवर डोकं टेकवून समाधानानं ओक्साबोक्षी रडायला लागले. मी नंतर रडता रडता बघितलं त्या गुहेचं ते बंद दार हळूहळू उघडं झालं होतं आणि माझे आजोबा मला कुशीत घेऊन अलगद तरंगत त्या गुहेतनं बाहेर पडले होते. मी जाताना हलकेच वळून मागे बघितलं. त्या 10 तरुणी छोट्या वसंताचा हात धरून घाईघाईनं आमच्या मागे तरंगत येत होत्या. आम्ही त्या मंदिरात पोचलो तेव्हा कंकाल बाबा आपल्या एका पायावर उभं राहून वर हात करून ते जोडून कसला तरी एकाग्रतेनं जप करत होते आणि ती काली शक्ती त्यांच्या पुढे मागे झुलत हसत उभी होती. आणि माझ्या आजोबांनी ओम नमः शिवाय म्हणत
कंकालबाबांच्या अंगावर त्यांच्याच कमंडलूमधले पाण्याचे थेंब घेऊन ते उडवायला लागले आणि आम्ही सगळ्याजणी जोरजोरात आपोआप तो शंकराचा ओम नमः शिवायचा जप जोरजोरात करायला लागलो. कंकालबाबांच्या त्या एका बेसावध क्षणी त्यांचे मंत्रोच्चार अचानक थांबले गेले. त्यांना ते म्हणताच येत नव्हते. नंतर त्यांच्या तोंडातून आपोआप ओम नमः शिवायचा जप यायला लागला. ते जोरजोरात माझ्या आजोबांबरोबर तो जप करायला लागले आणि त्या काली शक्तीनं तिच्या पूजेत व्यत्यय आल्यामुळे भयंकर चिडून आपले साखळदंड एका क्षणात तोडून कंकालबाबांवर एक विचित्र आरोळी ठोकत झेप घेतली होती. कंकालबाबांना काय घडतंय हे समजण्यापूर्वी त्याचं तिथलं ते अस्तित्व एका क्षणात नष्ट होऊन गेलं होतं आणि क्षणात त्या जुन्या मंदिरानं भयानकपणे पेट घेतलेला होता. त्या 64 योगिनींच्या सगळ्या मूर्ती एकमेकांवर आपटून त्या पेटल्या होत्या. त्या प्राचीन मंदिरात त्या भयंकर आगीनं हाहाकार माजला होता आणि कंकालबाबांची ती अघोरी साधना त्या मंदिराबरोबर आणि त्यांच्याबरोबर नष्ट होऊन गेलेली होती. मी नंतर पाहिलं, आम्ही सगळेजण त्या निंबाळकरांच्या नव्या हवेलीच्या फाटकाजवळ उभे होतो. ती हवेली लाख लाख दीपज्योतींनी आणि जागोजागी ठेवलेल्या पणत्यांनी अगदी उजळून निघाली होती, पण त्या हवेलीचं मुख्य दार अजूनही बंद होतं. मी हलकेच आजोबांकडे बघितलं आणि आजोबांनी मला आपल्या हृदयाशी घट्ट धरून आपला अहोरात्र देवपूजा करणारा पवित्र हात रागाने त्या हवेलीच्या दिशेनं उचलला आणि त्या आपल्या मोठ्या खणखणीत आवाजात स्पष्टपणे म्हणाले, हे शिवशंकरा, प्रभू शंभुनाथ भटाच्या सोनसळीची शापवाणी खरी होऊ दे. त्याच क्षणी त्या हवेलीची सगळी दारं खिडक्या पटापट बंद झाल्या आणि हवेलीतल्या बाहेरच्या त्या सगळ्या दीपमाळा वेड्या वाकड्या होऊन फटाफटा फुटायला लागल्या आणि त्या शांतपणे तेवणाऱ्या पणत्यातनं आगीच्या भयंकर ज्वाळा वर उसळायला लागल्या. आम्ही पाहिलं, ती सगळी हवेली एखादी फुलबाजी पेटावी तशी चारी बाजूनं पेटली. हवेलीच्या आजूबाजूच्या सगळ्या हिरव्यागार झाडांनी सुद्धा पेट घेतला. त्या फुलबागेत आगीचा जणू समुद्रच पसरला. निंबाळकरांच्या त्या 3 मोटारी उसळल्या, हवेलीच्या आगीत येऊन पडल्या आणि देवा तिथली माती, प्रत्येक दगडसुद्धा पेटलेला होता. आता मला त्या बंद हवेलीतून भयानक आक्रोश ऐकू येत होता आणि त्यावेळी छोट्या वसंतानं हसत हसत माझ्याकडे पाहिलं होतं. तो सगळा अग्नीचा प्रलय, ते अग्निकांड बघून माझं मन शांत झालं. त्या नव्या आणि जुन्या हवेलीचा आजूबाजूचा सगळा परिसरच पेटला. सगळं वातावरण काळ्या धुराच्या ढगांनी भरून गेलं. ती तिथे लागलेली आग इतकी भयंकर होती की दूरवर असलेल्या अंजन गावात त्या आगीच्या ज्वालांनी दिवसासारखा लख्ख उजेड पडलेला होता. अंजनगावच्या गावकऱ्यांची थोड्याच वेळात तिथे ही जत्रा उसळली. त्या गावकऱ्यांच्या जत्रेत त्या 2 म्हाताऱ्या स्वयंपाकिणी विमल, श्यामल सुद्धा होत्या. ती भयंकर आग बघून तिथल्या कोणाला काय झालंय तेच कळत नव्हतं. फक्त गावकरी तो आगीचा भयंकर प्रलय घाबरून बघत होते. त्या हवेलीच्या सभोवतालचे सगळे दगड पेटून उंच उंच उडून खाली पडत होते. या सगळ्या अग्नीच्या प्रलयात त्या सगळ्या गावकऱ्यांनी विमल आणि श्यामलेनं देखील एकदम आकाशात बघितलं. त्या काळ्या कुट्ट धुराच्या ढाग्यात 2 शुभ्र ढग वर वर तरंग जात होते. त्याच्या मागोमाग तसेच एकमेकांना चिकटून 12 सफेद ढग तरंगत जात होते आणि त्या काळ्या आकाशातल्या त्या सफेद ढगांना तसं जाताना बघून सगळ्या अंजनगावच्या गावकऱ्यांना महान आश्चर्य वाटलं होतं. एकटी विमल मात्र दुःखानं पुटपुटली की शेवटी सोने, तू घरी गेलीस. तुझं पत्र मी पोस्ट केलंय ग. मी त्या मोठ्या शुभ्र ढगाबरोबर पिसासारखं हलकं हलकं होऊन वाहत वाहत गेले आणि नंतर त्या वाहण्यात मला कोणाची, अगदी माझ्या घराची सुद्धा आठवण उरली नव्हती. मला त्यावेळी एक असीम शांती जाणवत होती. तरीसुद्धा मी माझं काही कुठे अतिप्रिय असं हरवलंय या असीम दुःखाची वेदना मला कुठेतरी जाणवत होती. आणि एकदम माझ्या सभोवताली एक अखंड शून्य उभं राहिलं होतं आणि त्या शून्यात मी त्या मोठ्या ढगाबरोबर शिरून क्षणभरात विरून गेले. माझी ती तीव्र दुःखाची भावना त्या क्षणी नष्ट झाली
आता माझं अस्तित्वच संपून गेलं होतं. मला कोणाची ओढ, कोणाला दिलेलं वचन या कशाची आठवण राहिलेली नव्हती. मला फक्त एक जाणवत होतं की मी एक शून्य होते, शून्य झालीये आणि त्या शून्यात शंभूनाथ भटाची सुंदर सुवर्णकांतीची सोनसळी अगदी सोन्यासारखी वितळून गेलेली आहे. सोनसळी थांबली आणि हलकेच म्हणाली, निंबाळकरांच्या त्या 2 हवेल्या आपल्या पोटात कितीतरी गुपितं घेऊन जळून भस्म होऊन गेल्या. तिथला आजूबाजूचा परिसर जळून खाक झाला. तिथली दगडमाती सुद्धा पेटून जळून गेली. आणि या सगळ्या अग्निप्रलयात अंजनपूरच्या गावकऱ्यांना मोठा चमत्कार दिसला. त्या जुन्या हवेलीच्या जळलेल्या मोठ्या मोकळ्या जागेत माझं शीर आणि धड लाल कपड्यात गुंडाळून अगदी सुरक्षित असं ठेवलेलं होतं. अग्नीच्या एका लहानशा ज्वालेनं सुद्धा मला स्पर्श केला नव्हता. त्या अशुभ वास्तूतला अशुभ अग्नी मला जाळू शकला नव्हता. आणि विमलनं, श्यामलनं, मोरू भटांनी आणि त्या 2 म्हाताऱ्या स्वयंपाकिणींनी मला ओळखलं होतं. ज्यावेळी अंजनपूरच्या गावकऱ्यांची बैलगाडी आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ येऊन उभी राहिली, त्यावेळी माझे बाबा दिवाळीच्या निमित्तानं गावाला गेलेल्या साराभाईच्या मोटारीची बेचैनपणे वाट बघत अंगणात उभे होते. ती बैलगाडी हळूहळू फाटकाजवळ थांबताच आमचा पांढऱ्या मात्र शेपूट न हलवता भेसूरपणे रडायला लागला आणि बैलगाडीच्या आवाजानं माझी आई, आजी, येशा, मंजी सगळेजण अंगणात बाबांच्या जवळ येऊन उभे राहिले. माझे बाबा, घरातले सगळेजण बैलगाडीतून रडत उतरलेल्या मोरू भटाकडे थिजलेल्या डोळ्यांनी बघत असताना मोरू भटांनी आणि अंजनपूरच्या गावकऱ्यांनी मला त्या बैलगाडीतनं उचललं आणि हलकेच आमच्या अंगणात आणून ठेवलं. केळीच्या पानात गुंडाळलेलं माझं मस्तक माझ्या जवळ ठेवलं होतं. माझं ते मस्तक बाबांसह मंजी, येशा, आई आणि आजींनी सुद्धा बघितलं आणि माझ्या माणसांचे ते रक्तानं भरलेले अश्रू त्या ओल्या मातीत सुद्धा जिरू शकले नव्हते की त्या वाहणाऱ्या अश्रूंना समुद्र सुद्धा थोपवू शकला नव्हता. आणि माझ्यासमोर खाली मान घालून ती सोनसळी स्तब्ध बसून राहिली. मी तिला जवळून बघत होते. सूर्याच्या पहिल्या किरणापेक्षा ती सुंदर होती आणि तिच्या सुंदर निळ्या डोळ्यातनं वाहणारे ते अश्रू मला तिचं ते अनिवार्य दुःख सांगत होते. नंतर ती हलकेच एक उसासा सोडून म्हणाली, मला माझ्या बाबांनी आपल्या हाताने आमच्या मागच्या फुलबागेत अग्नी दिला होता. आणि बाबा, मी नक्की घरी येईन, तुमच्या सगळ्यांजवळ राहीन, हे मी बाबांना दिलेलं माझं ब्राह्मणी वचन पूर्ण केलं होतं. मला मोक्षप्राप्ती मिळालेली होती. मला बाबांनी अग्नी दिल्यानंतर त्याच दिवशी माझी वाचा गेलेली आई आणि आजी दोघी गेल्या. त्याच दिवशी आमचा चूलबोक्या चुलीकडे आपले 4 पाय वर करून थंड झाला. माझ्या आईच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी तिला सोडलं नव्हतं. आणि हे सगळं हृदयद्रावक संपल्यानंतर बाबांना माझं पत्र मिळालेलं होतं. माझ्या तिथल्या एक वेदनांनी त्यांचं हृदय फाटून ते अक्षरशः पूर्ण वेडे झाले होते. त्यावेळी त्यांनी मोठ्यांदा किंचाळून अहिल्याच्या शिळेवर आपलं डोकं थाड थाड आपटून फोडून घेतलं होतं. आणि मला ती खिन्नपणे म्हणाली की मी स्वप्नात पाहिलं होतं ना, तसंच ते दृश्य होतं. डोकं आपटणाऱ्या माझ्या बाबांना केदार काका, दादू बाबा, राजापूरचे गावकरी अडवू शकले नाहीत. आणि माझ्या बाबांनी आपल्या रक्ताळलेल्या स्थितीत मोठ्यानं देवांना शिव्या घालत आमचा तो कौरवांचा देव्हारा त्यातल्या देवासकट विहिरीत फेकून दिला. केदार काकांनी, दादूबाबांनी त्यांना आपल्या घरी न्यायचा प्रयत्न केला, पण ते आमची मागची फुलबाग सोडून कुठेही यायला तयार नव्हते. दिवसरात्र ते माझ्या नावानं रडत होते. आणि देवा, माझ्या छोट्या मंजीला, येशाला, माझ्या आजीच्या, आईच्या त्या मृत्यूचा एवढा जबरदस्त धक्का बसला की ते दोघं आपल्या मनाचं संतुलन घालवून बसले. माझ्या यशाची वाचा गेली. छोटी मंजी सतत वेड लागल्यासारखी माझ्यावर, आई आजीवर कविता करत सुटली.
त्या वेडीला त्या तिच्या सगळ्या कविता आपल्या कवितेच्या वहीत लिहायचं भान उरलं नव्हतं. एकदा आमची वेडी मंजी आपल्या कवितेच्या वहीची पानं फाडता फाडता दचकून थांबली. त्यावेळी तिला शांतीचं खळखळून हसणं ऐकू आलं आणि नंतर थोडं थांबून मंजी नंतर आपल्या कवितेची पानं फाडतच राहिली. आमच्या कौसल्यामाईनं यशाला मंजीला आपल्या घरी नेलं. दादूबाबा रोज सकाळ संध्याकाळ माझ्या बाबांना जेवण नेऊन 4 घास बळजबरीनं खाऊ घालत होते. आमच्या पांढऱ्यानं अन्न पाणी सोडलं, आपला प्राणत्याग केला, आपला इमानीपणा दाखवला, तर आमचा हिरव्या कुठे नाहीसाच झाला. जाईजोई आमच्या घराच्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली पडून मरून गेल्या आणि अजून तो वाईट मारुती त्या देवाच्या साठवणीच्या खोलीत उभा राहून त्या भकास रिकाम्या खोलीची राखण करत उभा होता. आमच्या चांगल्या केदार काकांना वाटलं की हे सगळं आपल्यामुळे घडलं आणि त्या अपराधी भावनेनं ते राजापूर गाव सोडून आपल्या गावी कोकणात उमा काकून सकट निघून गेले. जाण्यापूर्वी अंगावरच्या कपड्याच्या चिंध्या झालेल्या, दाढी वाढलेल्या बाबांकडे जाऊन माझ्या बाबांचे पाय धरून ढसढसा रडत म्हणाले, शंभूनाथा, मी तुझा आणि रुक्मिणीचा अपराधी आहे, झालंच तर मला क्षमा कर. त्यावेळी माझे वेडे बाबा फक्त त्यांच्याकडे बघत स्वतःशी काही पुटपुटत राहिले. आमच्या दुर्गी गौरीला दादूबाबांनी माझ्या आजीच्या आणि आईच्या श्राद्धाच्या जेवणाच्या दिवशी एका ब्राह्मणाला आमच्या नावानं दान करून टाकलं. एकदा रात्री आमची मंजी हळूच उठली. यशाला हलवत म्हणली, यशा उठ, ताई बकुळीच्या रानात गेली, आपण तिला शोधून आणू. यशा निमूटपणे उठला. मंजीचा हात धरून माईंच्या घरातनं त्या काळोखात बाहेर पडला. तेव्हा दादूबाबा आणि माई गाढ झोपेत होते. त्या भयंकर रात्री मंजी आणि यशा मला शोधत त्या बकुळ रानात गेले. ते परत कधी आलेच नाहीत. दादूबाबांनी, राजापूरच्या गावकऱ्यांनी त्यांना खूप शोधलं, पण ती दोघं कुठे नाहीशीच झालेली होती. असेच 8 महिने गेले आणि एकदा 2 वाटसरू त्या एकट्याच असलेल्या सुनसान रस्त्यावरून जात असताना त्या एका वाटसरूचं लक्ष त्या घराकडे गेलं. समोरचं ते 6 खणी घर अर्धवट कोसळलेलं होतं. तिथल्या अंगणातला तो जोईचा मंडप पूर्ण कोसळलेला होता. तिथे गळलेल्या झाडांच्या पानामुळे स्मशानकळा आली होती आणि त्या वाटसरूनं ऐकलं, त्या अर्धवट कोसळलेल्या घराच्या मागील दारी कोणा पुरुषाच्या रडण्याचा आणि विव्हळण्याचा आवाज ऐकू येत होता. तो पहिला वाटसरू दुसऱ्या वाटसरूला म्हणाला की, मित्रा, या पडक्या घरात कोण रडतंय? दुसरा वाटसरू दुःखानं म्हणाला, मित्रा, हे वेड्या शंभूनाथ भटाचं घर आहे आणि ते स्वतः आपल्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या आठवणीनं वेडे होऊन रडतायत, पण ते कधी कुणाला त्रास देत नाहीत. आणि तिथल्या सगळ्या झाडांनी ते वाटसरूचं बोलणं ऐकलं होतं. त्यांना वाटलं शेवटी नारायण प्रभूंनी वत्सलेला दिलेली शापवाणी खरी ठरली. माझी शंभूनाथ भटाच्या सोनसळीची ही हृदयद्रावक शोकांतिका इथेच संपली होती. पण तरीही ती मला म्हणाली की आता आमच्या त्या घरात आम्हा कोणाचं अस्तित्व नाही, फक्त एक प्रश्न तुमचा उरलाय आणि तो मला माहिती आहे की जर ओंकारेश्वरांना कंकाल बाबांची सगळी बंधनं तोडून सोनसळीला, मला, आपल्या नातीला मोक्ष देण्यासाठी येता आलं, तर त्यांनी पूर्वीच येऊन तिला का वाचवलं नाही? तर त्याचं उत्तर आहे, त्या अघोरी कंकाल बाबाच्या अघोरी शक्तीपुढे ओंकारेश्वरांची शक्ती कमी पडली होती. कंकाल बाबांनी त्यांना बांधून ठेवलं होतं. तरी त्यांनी आपल्या परीनं मला वाचवायचा खूप प्रयत्न केला होता, पण कंकाल बाबाच्या अघोरी शक्तीपुढे ते हरले होते. पण ज्या क्षणी माझा बळी दिला गेला, त्यावेळी माझ्याही नकळत माझी शक्ती ही ओंकारेश्वरांच्या शक्तीला येऊन मिळाली आणि नंतर ओंकारेश्वरांनी कंकाल बाबांची सगळी बंधनं सहजतेनं तोडली आणि ते मला मोक्ष द्यायला आले. ही कादंबरी इथेच पूर्ण नाही झाली. मी पाहिलं, सोनसळी अजून खाली मान घालून आपल्या आयुष्याचं गणित सोडवत बसली होती आणि ती एकदम डोकं वर करून माझ्याकडे बघत म्हणाली, अहो, मृत्यू हा भयानक किंवा विद्रूप नसून ते एक नितांत रमणीय सत्य आहे. मृत्यू हा अतिशय सुंदर निद्रिस्त तरुणीसारखा असतो. ज्या गाढ निद्रेनं मनाच्या संवेदना, मनाची जागृती अगदी शांत होऊन जाते.
कुणाच्या थंड घट्ट मिठीत निवांतपणे पडावं तशी ती मृत्यूची थंड घट्ट मिठी असते. त्या थंड सौंदर्यात मनाची शांती, हृदयाची धडधड आणि जगण्याची आसक्ती हे सगळं संपतं. एक अनाकलनीय गूढ शांतता कुठेतरी जाणवत राहते. मृत्यू एक सौंदर्यवान असा मनुष्याला, पशुपक्ष्यांना, कुठल्याही जिवंत अस्तित्वाला मिळालेलं एक नितांत रमणीय वरदान आहे. या नश्वर जगातून सुटण्याचा तोच एक रमणीय मार्ग आहे. म्हणून तुम्ही मृत्यूला कधी घाबरू नका. चांगल्या मृत्यूनं स्वर्गाचं दार उघडतं, मोक्ष मिळतो. तुम्ही मला आवडता म्हणून मृत्यूचं हे सत्य स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. आणि ती उठून अंधूक अंधूक होत म्हणाली, तुम्ही कधी एकांतात बसला तर कधीतरी माझी आठवण काढा. आणि तुम्हाला हे सगळं आठवलं की लक्षात येईल, शंभुनाथ भटाची एक होती सोनसळी. आनंद कंद ठेवा, वाटे मनास द्यावा, पार्था करी कुडावा, हा योग जाण माझा. जे जाणतोस सारे ते सर्व मी अरे रे, नाना रूपे प्रकारे, हा योग जाण माझा. मी एक पाहसी तू, रात्रंदिनी स्मरी तू, अन्यास विस्मरी तू, हा योग जाण माझा. भूतास प्रेम द्यावे, त्याचे भले पहावे, कर्तव्य ते करावे, हा योग जाण माझा. कर्मे जरी फळावी, प्रेमेच स्वीकारावी, आशा मनी नसावी, हा योग जाण माझा. होता उपासनाही, सोडील वासनाही, आनंद कंद राही, हा योग जाण माझा. आनंद कंद ठेवा, वाटे मनास द्यावा, पार्था करी कुडावा, हा योग जाण माझा. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी इथे संपली. कादंबरी चॅनलच्या सगळ्या श्रोत्यांना मनापासून ऐकायची इच्छा होती. ही कादंबरी ऐकल्यानंतर त्यांना आनंद वाटला असेल. आयडा बॅरेटोंची ही दुसरी कादंबरी आपण आपल्या चॅनलवर वाचली होती. यापुढेही आयडा बॅरेटो यांच्या कादंबऱ्या आपल्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळणारच आहेत. आज ही कादंबरी संपली. भेटूयात पुन्हा वेगळ्या कादंबरीसह. नमस्कार श्रोते हो.